नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला विनंती आहे, तुम्हाला जर का बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीबाबत कमेंट करायला विसरू नका. गेल्या 2-3 दिवसांपासून आपण देशभरामध्ये उदयास चालली ती चळवळ पाहताय. कशा प्रकारे तरुणांचा आक्रोश, तरुणांचा रोष तुम्ही कॉकरोच जनता पार्टीच्या स्वरूपात देशभरामध्ये पाहताय. उभ्या जगामध्ये हा एक चर्चेचा विषय झालेला आहे. उभ्या जगामध्ये, शब्द नोट करा, जगामध्ये, फक्त भारतातच नाही जगामध्ये हा एक चर्चेचा विषय झालेला आहे. एक असा पक्ष ज्याचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी, म्हणजे भारतीय जनता पार्टीला अतिशय साम्य असलेलं, साधर्म्य असलेलं हे नाव कॉकरोच जनता पार्टी. या सगळ्याचा उदय कुठून होतो? या सगळ्याचा जनक नेमका कोण आहे? आजवर तुम्ही पाहिलं असाल, कधीही न्याय व्यवस्थेच्या विरोधात भारतीय तरुण, कधीही न्याय व्यवस्थेच्या विरोधात भारतीय मन ही अशा प्रकारे व्यक्त होत नव्हती. न्याय व्यवस्थेच्या विरोधात तर कधीच नाही. न्याय व्यवस्थेला कायम परिमाण मानलं गेलं. न्याय व्यवस्थेने जे काही सांगितलं ते आचरणात आणलं गेलं. कारण न्याय व्यवस्था सांगते, देशाची न्याय व्यवस्था सांगते, काहीतरी तथ्य त्यात नक्कीच असेल. पण पहिल्यांदा असं घडतंय, आज स्वातंत्र्यानंतर 70, 75, 80 वर्षानंतर पहिल्यांदा देशाच्या स्वातंत्र्यानंतर ही गोष्ट घडते की न्याय व्यवस्थेने एखादी गोष्ट सांगावी आणि त्याच्यामध्ये देशामध्ये संतापाची लाट उसळावी. म्हणजे पहा, आपली न्याय व्यवस्था आता कुठपर्यंत गेलेली आहे. देशाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया CJI सूर्यकांत म्हणतात, या देशाचे यंगस्टर्स, तरुण हे झुरळासारखे आहेत. त्यांना कामधाम तर नसतात, त्यांना कामधाम कोणी देत नाही. मग ते सोशल मीडियामध्ये जातात, मग ते मीडियामध्ये जातात, ते व्यवस्थेच्या विरोधात बोलतात, ते RTI ऍक्टिव्हिस्ट होतात, ते पत्रकार बनतात आणि व्यवस्थेच्या विरोधात बोलतात. चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे इतकं सन्मानाचं पद, पण त्याची गरिमा आता शून्य झालेली आहे. तुमच्या आमच्या मनात, महाराष्ट्रातल्या करोडो शिवसैनिकांच्या मनात तर ती शून्य होतीच, संबंध न्याय व्यवस्थेची. पण आता देश पाहतोय आणि तुम्हाला पाहायचंय, तुमच्या इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये तुम्ही ते घोटाळे करून, ते फेरफार करून तुम्ही मतदान इकडची तिकडे करू शकता. पण ज्या वेळेस तरुणांचं, बघा, फक्त तरुणांचंच मत त्या फॉलोअर्स मध्ये पडतं, म्हणजे एखाद्या कॉकरोच जनता पार्टी सारख्या 4 दिवसांच्या जुन्या त्या एखाद्या अकाउंटला ज्यावेळेस फॉलो केलं जातं, त्यावेळेस तुमचा घोटाळा तिथे चालू शकत नाही. आणि आमचं हे नशीब की कमीत कमी हे सारे सोशल मीडिया जे अकाउंट्स असतात, म्हणजे फेसबुक असेल, ट्विटर असेल, ज्याला आपण एक्स अकाउंट म्हणतो, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, हे परदेशी आहेत. हे आमचं नशीब. नाही तर तुमचे घोटाळे, तिकडचे नंबर्स, तिकडचे आकडे लपवण्यामध्ये सुद्धा पुढे आले असते. 4 दिवसामध्ये, म्हणजे विचार करा, तुम्हाला हे मी गुणोत्तर सांगतो, भारतीय जनता पक्ष हा एवढा जुना पक्ष, त्या पक्षाचे फॉलोअर्स आहेत 87 लाख आणि 4 दिवसामध्ये कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स झाले 1,16,00,000. अजून आता हा 4था दिवस, अजून पुढे कित्येक दिवस, कित्येक महिने, वर्ष जायचे. जनरेशन झीची मुवमेंट देशामध्ये चालू झाली आणि या मुवमेंटचे जनक चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत. कारण त्यांनी जर यांना झुरळ म्हटलं नसतं तर आज कदाचित ही कॉकरोच जनता पार्टी नावाची मुवमेंट, मी याला मुवमेंट हेच नाव देईल, चळवळ हेच नाव देईल, ही चळवळ कदाचित चालू झाली नसती. नेमके CJI काय म्हणाले एकदा ऐकाच. यंगस्टर्स लाईक कॉकरोच, they don't get any employment, they don't have any place in profession. Some of them become media, some of them become social media, some of them become RTI activists, some of them become another activists, and they start attacking everyone. And you people file contempt petition because High Court is not taking up the matter of, as if there are already parasites in society who attack you people, who attack the system, and you want to join hands with them. I understand. ज्या वेळेस चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी हे वक्तव्य केलं, खरं तर माझ्या मनात पहिला प्रश्न आला, हे असले जस्टिस काय शिवसेनेचा न्याय करणार? हे काय शिवसेनेला तारखा देणार? देशामध्ये लोकशाही अंतिम घटका मोजत असताना यांना समलैंगिकांचे, यांना कुत्र्या मांजरांचे, यांना दिल्लीच्या प्रदूषणाचे, यांना शबरीमालाचे, यांना साऱ्या केसेस महत्वाच्या वाटतात, पण शिवसेनेची केस यांना महत्वाची वाटली नाही.
जर आज शिवसेनेच्या केसवर वेळेत न्याय झाला नाही, आज जवळपास 4थं वर्ष चालू झालं, जर वेळेवर न्याय झाला नाही तर देशाची लोकशाही संपल्यात जमा आहे. कॉन्स्टिट्यूशनल ज्या केसेस आहेत त्यांना जर अशी दिरंगाई लागली गेली तर मात्र काही खरं नाही. विचार करा, ज्या गोष्टी आम्ही वारंवार सांगत असतो, ज्या गोष्टींवर आम्ही वारंवार म्हणत असतो की आता या देशामध्ये जनरेशन झीच काय करायचे ते करू शकते, म्हणजे एक असा वयोगट, जर तुम्ही या फॉलोअर्सचा वयोगट पाहिला, त्यांचा एव्हरेज काढलात, सरासरी काढलीत तर त्यांचा एव्हरेज आहे हा 27 ते 30 वर्षांचा एव्हरेज. जर 4 दिवसात, आता ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत म्हणजे त्या परिस्थितीपर्यंत ती पोरं आहेत, ही समजा 1,16,00,000 असतील, ज्यांच्याकडे ते नाहीत ते किती असतील. बेरोजगार या शब्दावर हे फॉलोअर्स तयार झाले. बेरोजगार, झुरळ. जर 1,16,00,000 लोक म्हणण्यापेक्षा तरुण 4 दिवसात फॉलो करत असतील तर विचार करा या देशातल्या बेरोजगारांची संख्या किती असेल, किती कोटींमध्ये असेल. पुढचे काही दिवस जर अजून मोजले तर जवळपास हा आकडा 5 कोटींच्या पुढे जाणार आहे. 5 कोटी. या 5 कोटी बेरोजगारांना तुम्ही कमी समजता, ह्यांना झुरळ समजता. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखव. या संस्थेचं म्हणजे या देशाच्या प्रशासनाचं रूप काय आहे. म्हणजे जरी हा व्हिडिओ मध्य प्रदेशातला असला तरी हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे संबंध देशातल्या तरुणांचं. एक तरुण उभा राहतो एका कार्यक्रम, कालचा व्हिडिओ आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतो. मी जो माझ्या पाहण्यात आला, मला राहवलं नाही तुम्हाला दाखवण्याशिवाय. तरुण उभा राहतो, म्हणतो, एका मंत्र्याला म्हणतो, सर मुझ पे अन्याय हुआ है, सर मेरी बात सुन लीजिए, मुझ पे अन्याय हुआ है, मुझे बोलने दीजिए. त्याचा आवाज दाबण्यासाठी काय म्हटलं जातं माहिती? अतिशय सुंदर उदाहरण आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी. त्याचा आवाज दाबण्यासाठी भारत माता की जयचे नारे. तरुण म्हणतोय माझ्यावर अन्याय होतोय, इकडे भारत माता की जय. या असल्या हिंदू राष्ट्राकडे आपल्याला जायचंय. या असल्या हिंदू राष्ट्र हा केवळ एक बुडबुडा आहे. तुम्हाला तुमचे प्रश्न दिसू नयेत, तुम्हाला तुमच्या समस्या दिसू नयेत, तुम्हाला तुमच्यावरचा अन्याय दिसू नये यासाठी तुमच्या डोळ्यावर लावली एक झापडं आहेत, ते चष्मे आहेत, त्यातून तुम्हाला पलीकडचं दिसणारच नाही. तुम्हाला तेच दिसेल जे भारतीय जनता पक्ष दाखवायचा प्रयत्न करेल. तुम्हाला तेवढंच दिसेल जे भारतीय जनता पक्ष सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला तेवढंच कळेल जे भारतीय जनता पक्ष तुम्हाला कळवून द्यायचं. एकदा हा व्हिडिओ पहा, तळपायची आग मस्तकात जाईल. पहा. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. मैं बिना किसी भूमिका के, क्योंकि समय काफी हो गया है और मुझे लगता है कि हमारा फ्रीडम ऑफ स्पीच है, फ्रीडम ऑफ स्पीच है. फ्रीडम ऑफ स्पीच है, फ्रीडम ऑफ स्पीच है, फ्रीडम ऑफ स्पीच. समस्या क्या है बता ना. समस्या है मेरे को व्यापक घोटाला का मास्टरमाइंड. भारत माता की. मैं बिना किसी भूमिका के व्यापक घोटाला का मास्टरमाइंड. यूआईटीआरजीबी भोपाल में पढ़ता हूँ मैं. यूआईटीआरजीबी भोपाल में मेरी फैमिली को मारा जा रहा है, मेरी फैमिली को मारा जा रहा है. तरुणांची ही अशी अवस्था. भारत माता की जय. त्याचा प्रश्न ऐका, भारत माता की जय. आता विचार करा, नीटचे पेपर फुटले, लाखो तरुणांचं वर्ष वायाला गेलं, मेहनत वायाला गेली, ढसाढसा रडले. ही लाखो झुरळं, त्यातल्या कित्येक झुरळांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे म्हणे. कित्येक झुरळांनी. ते बाहेर सुद्धा येणार नाहीत, त्यांचे आकडे बाहेर येणार नाहीत. ही झुरळं, यांना झुरळं म्हणता तुम्ही. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, तुम्ही यांना झुरळं म्हणता. आणि मग आम्ही तुमच्यावर काही वक्तव्य केली तर म्हणायचं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, सुप्रीम कोर्टाचा अवमान, न्याय व्यवस्थेचा अवमान, आणि घाला आम्हाला गोळ्या. आम्ही तुमच्यावर बोलायचं नाही. तुम्ही तुमची गरिमा, तुम्ही तुमचा सन्मान, तुम्ही तुमचा मान सन्मान किती टिकवलात. ज्या मराठी मुलाने, मला अभिमान वाटतो, महाराष्ट्र कायम देशाला दिशा देतो. महाराष्ट्राने आजवर देशाला दिशाच दिलेली आहे. तुम्ही पहा ना, म्हणजे आजवर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याचे दाखले देशामध्ये दिले जातात. अगदी संस्कृतीपासून
तुमच्या खाद्यपदार्थांपासून, तुमच्या रेलचेलीपासून, तुमच्या वागण्या बोलण्याच्या पद्धतीपासून साऱ्यांचे दाखले देशभरात दिले जातात. आता काय महाराष्ट्राची उदाहरणं दिली जायची? पक्षफुटीची. हे असं उदाहरण आपल्याला बनवू पाहायचंय का महाराष्ट्राचं भविष्यात? आज उदाहरण पुन्हा एकदा महाराष्ट्र घालून देतोय. ज्यावेळेस देशामध्ये देशाची लोकशाही संकटात असताना एक मराठी तरुण उठतो, पत्रकारितेचं शिक्षण घेत असलेला मराठी तरुण उठतो, अभिषेक डिपके नावाचा हा मराठी तरुण एक मुवमेंट चालू करतो, एक चळवळ चालू करतो. त्याच्या मागण्या काय असतात माहितीये? काय सोप्या मागण्या आहेत त्याच्या? सगळ्यात पहिली मागणी, ज्या न्याय व्यवस्थेने प्रश्न केला आणि ज्या न्याय व्यवस्थेने झुरळ म्हणून हिरवलं, त्या न्याय व्यवस्थेला सांगतायत एकही जज भविष्यात राज्यसभेचा खासदार होणार नाही. आमची कॉक्रोच जनता पार्टी हे तुम्हाला आश्वस्त करते, एकही जज कारण ही असते पुढची पायरी या जजेसची. राज्यसभेचा खासदार व्हायचं, पद भूषवायची, त्यामुळे मग एखाद्या पक्षाचा, विशिष्ट पक्षाचा फायदा होईल असे निर्णय घेत राहायचे. पाहिलेत तुम्ही उदाहरणं, अनेक उदाहरणं पाहिलेत तुम्ही, नावं घेत नाही मी इथे. यांची दुसरी मागणी काय होती? जर कोणी पक्ष फोडला, कोणी पक्षातून फुटलं, त्याला 20 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी. 20 वर्ष. जर मतदान याद्यातून तुम्ही नावं डिलीट केलीत आणि नंतर तुम्ही म्हणालात नाही आमची चूक होती, या सगळ्यावर बंदी घालायची आणि कडक शिक्षेचं प्रावधान ठेवू आपण याच्यावर. कारण त्याने उदाहरण दिली, अरविंद केजरीवालांचं, ममता बॅनर्जींचं, MK स्टॅलिन यांचं उदाहरण दिलं आणि म्हणाले, अभिषेक डिपके म्हणाले, ही माणसं त्यांच्या मतदारसंघातल्या डिलीट झालेल्या मतदानामुळे ही माणसं पडली, जाणीवपूर्वक पाडली. मी तुम्हाला अभिषेक डिपकेंचा, मराठी आहेत, त्यांचा मराठीतला मला वाटतं हा एकमेव इंटरव्ह्यू झालेला आहे, हा एक व्हिडिओ दाखवतो, जरा बारीक ऐका काय म्हणतायत ते. त्यांना रिटायरमेंट नंतर काही ना काही सरकारकडून एखाद्या कमिटीचा चेअरमन बनवला जातो किंवा राज्यसभेत पाठवलं जातं. तर याच्यानी काय अपेक्षा सेट होत आहेत जजेसच्या, की मला रिटायरमेंट नंतर काहीतरी भेटेल, त्यामुळे मी सरकारसोबत गुड टर्म्सवर असलो पाहिजे. आता जजेसचं काम काय? कॉन्स्टिट्यूशन नुसार चालणं, कॉन्स्टिट्यूशनशी अलाइन होऊन चालणं, की सरकारसोबत अलाइन होऊन चालणं, तर ही विचार करायची गोष्ट आहे. दुसरं आहे आमचं इलेक्शन कमिशनवर. आपण पाहिलं असेल मागच्या काही इलेक्शनमध्ये बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 50,000 वोट डिलीट झाल्या, त्या काही 15,000 वोटांनी हरल्या. तामिळनाडूमध्ये 1,00,000 वोट डिलीट झाले, MK स्टॅलिन 50,000 वोटांनी हरले. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालच्या सीटवर 40,000 वोट डिलीट झाले, ते 4-5 हजार मतांनी हरले. आपल्या महाराष्ट्रात काय झाल्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. लोकसभेत भाजपला फक्त 9 सीटावर आणून ठेवलं होतं महाराष्ट्रात, बरोबर? 4-5 महिन्यानंतर काय झालं? तीच भाजप एकदमच 132 सीटा घेऊन होती, ज्या त्यांना पीक मोदी वेव्ह मध्ये पण नव्हत्या आल्या. तर ह्या 4-5 महिन्यात काय बदललं महाराष्ट्रात? असं भाजपकडे कोणता असा नवीन चेहरा आला किंवा कोणती जादूची छडी सापडली त्यांना, ज्याच्यानी एकदमच ते जिथं लोकसभेवर त्यांनी एकदमच 9 सीटावर पडले होते, त्यातून त्यांनी 132 सीटा आणल्यात, आणि ते पण कोणता मोठा स्ट्रॉंग अलायन्स पार्टनर नसताना. एका टाइमला शिवसेना होती तेव्हा त्यांच्यासोबत, ती शिवसेना असताना त्यांच्या एवढ्या सीटा आल्या नव्हत्या. तर आता कसं काय येत आहेत हे समजून घ्यावं लागेल आपल्याला. आणि जर मी एका टाइमला असं गृहीत धरू की जे वोट डिलीट होत आहेत त्याचा भाजपला काही फायदा होत नाही, असं मी गृहीत धरतो, आणि असं मी हेही गृहीत धरतो की इलेक्शन कमिशन खूपच न्यूट्रल राहून खूपच इमानदारीने आपलं काम करतंय. पण मी त्या पॅटर्नचं काय करू मग, की जिथं जिथं वोट डिलीट होत आहे तिथं तिथं. अभिषेक डिपकेंनी जे सांगितलं ते विचार करायला लावणार आहे. 134 जागांवर जाणारा भारतीय जनता पक्ष त्यापूर्वीच झालेल्या लोकसभांमध्ये फक्त 9 लोकसभांमध्ये जिंकतो, आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभांमध्ये 134 जागा जिंकून सगळ्यात मोठा पक्ष होतोय. कसं काय होतं? आम्ही याच गोष्टी म्हणत असतो. भारतातला तरुण या सगळ्यावर विचार करतो, हे ऐकून बरं वाटलं, फार बरं वाटलं. आज 1,16,00,000 जण तुम्हाला फॉलो करत आहेत. अभिषेकजी, या सगळ्यांची एक मुवमेंट रस्त्यावर आली पाहिजे, रस्त्यावर. समजा जगभरातनं असतील, जगभरातनं हे फॉलोअर्स असतील, समजा 1 कोटींपैकी पकडून चला तुम्ही, 1 कोटींपैकी अगदी 10 लाख जरी रस्त्यावर उतरले ना, 10 लाख एका वेळेस, 10 लाखांचा तो आकडा जग पाहिल, आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लाखांच्या नव्हे तर करोडोंच्या संख्येने उतरू.
आम्ही स्वतः सुद्धा देशाच्या तरुणांच्या त्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या आत्मनिर्भरतेसाठी, त्यांच्या सन्मानासाठी देशातल्या तरुणांच्या आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लाखांच्या संख्येने उतरू. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये नीट परीक्षा हिचे पेपर फुटल्यानंतर, म्हणजे बघा काय, ह्यांना खरं तर फासावर लटकवला पाहिजे. लाखो नव्हे करोडो युवकांच्या त्या स्वप्नांशी, त्या भविष्याशी खेळणाऱ्यांना तीच शिक्षा असली पाहिजे. यांना फासावर लटकवला पाहिजे. यांच्या डोळ्यातले अश्रू पहा. मग हीच पिढी पुढे जाऊन, जी जनरेशन झी पिढी आपण जिला म्हणतो, हीच पुढे जाऊन सारा कारभार हातात घेईल. तुम्हाला कळून सुद्धा येणार नाही. एखादा 23 वर्षाचा युवक देशाचा पंतप्रधान सुद्धा बनून जाईल. ज्यावेळेस या सगळ्या मुवमेंट, या सगळ्या चळवळी आपलं उग्र स्वरूप घेतील, त्यावेळेस 23-24 वर्षांचा एखादा तरुण तुम्हाला देशाचा पंतप्रधान झालेला दिसेल. ज्या तरुणाच्या पाठीवर लाठ्यांचे बळ तोपर्यंत ताजे असतील, असा तरुण तुम्हाला देशाचा पंतप्रधान झालेला दिसेल. जर हा व्हिडिओ पहा. मैं अभी पूरी रात नहीं सोती हूँ. मैं 4 बजे सोती हूँ. मैं 4 बजे सोती हूँ और फिर सुबह 10 बजे या फिर 9 बजे उठ जाती हूँ. फिर उसके बाद से पढ़ती हूँ कि हाँ बैकलॉग्स है, सिर्फ कंप्लीट करना है. लेकिन मेरा एक कॉल, क्या ये सरकार सिर्फ हिंदुओं को मुस्लिमों से बचाने के लिए रह गई है? मतलब शिक्षा में ढंग के स्कूल ये बना नहीं पा रहे. एक 3 सालों से इसको सही से कंडक्ट नहीं करवा पा रहे. आप एक पेपर नहीं बचा सकते लीक होने से? आप इतनी निकम्मी सरकार हो क्या? मी जे सांगतो तुम्हाला किती पटतंय किती नाही मला माहित नाही, पण जर पटत असेल ना, विचार करा. आज ही जनरेशन झीची पिढी, जिच्या मनामध्ये एवढा असंतोष आहे, आज एका हाकेवर, अभिषेक डिपकेच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या एका हाकेवर मजाक मध्ये, विनोदामध्ये देशभरातला तरुण एकवटतो. 1 कोटीच्या संख्येने. ही मजाक नाही. आपण ह्याला बारीकीने विचार करा. हा मजाक नाही. आता मीडिया, आता बघा ना, 56 इंचांची छाती 56 तासात इतकी घाबरली की त्यांचं एक्स अकाउंटवरचं अकाउंट ब्लॉक करून टाकलं. ह्या कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स अकाउंटवरचं अकाउंट ब्लॉक. विचार करा, ही कॉक्रोच जनता पार्टी, सुंदर नाव आहे त्यांच्याकडे, कॉक्रोच. एक असं झुरळ ज्याला व्यवस्थेने झुरळ बनवलेलं आहे. व्यवस्थेने, हे स्वतःहून झुरळ नाही, याला व्यवस्थेने झुरळ बनवलं. यांच्या नोकऱ्या खाल्ल्या. यांच्या नोकऱ्या कुणी खाल्ल्या? तर ह्यांच्या नोकऱ्या सरकार तुम्ही खाल्ल्या. तुम्ही तेवढे कॅपेबल राहिला नाहीत त्या नोकऱ्या तयार करण्यामध्ये. तुम्ही तेवढे कॅपेबल राहिला नाहीत त्यांना शिक्षण देण्यामध्ये. त्यांचा पुढचा अजेंडा तोच होता. मगाच्या त्यांच्या जे मागण्या मी वाचल्या, मागेल त्याला शिक्षण, हव्या त्या स्ट्रीमचं शिक्षण, हव्या त्या अभ्यासक्रमाचं शिक्षण, मागेल त्याला शिक्षण, तेही मोफत. प्रत्येक नागरिकाला देशातल्या मोफत औषधोपचार, आरोग्य व्यवस्था मोफत, आणि तीही टॉप क्लासची. काय चुकीचं आहे याच्यामध्ये? आज तुम्हाला त्या तरुणांचे व्हिडिओ मी दाखवू शकतो, पण काय असतं, ह्या सोशल मीडियावर थेट त्या लाठीचार्जचे व्हिडिओ दाखवले की सोशल मीडिया त्या व्हिडिओना बॅन करून टाकतं. माझे कित्येक व्हिडिओ बॅन झाले. सोशल मीडियाने खरं तर विचार करायला हवा. ज्यावेळेस आम्ही असे व्हिडिओ टाकतो लोकांना दाखवण्यासाठी, त्यावेळेस ठीक आहे, तुमच्या त्या व्हायलेन्स पॉलिसीज असू शकतात, पण ज्या वेळेस लाठी मारणारा जर हा खाकी वर्दीतला असेल ना, त्यावेळेस ते व्हिडिओ तुम्ही ठेवायला हवेत. ते चळवळीचा भाग आहेत. ज्यावेळेस जुन्या काळामध्ये, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, ज्यावेळेस इंग्रजांनी स्वातंत्र्य सैनिकांवर लाठीचार्ज केला होता ना, त्याचाच हा दुसरा भाग आहे. ही तरुण मंडळी मागते का? ही तरुण मंडळी मागते रोजगार, शिक्षण, त्यांचे अधिकार. त्यांना नोकऱ्या हव्यात. आज 10-10, 12-12 हजार रुपयांमध्ये 12-12 तास काम करणारा तरुण सुद्धा आम्ही पाहतो, त्याचं आयुष्य तो वायाला घालवतोय. तुम्हाला एक उदाहरण दाखवू. त्यांनी जर त्यांचे अधिकार मागितले, त्यांच्या बाबतीत काय घडतं पहा हा व्हिडिओ. ज्यावेळेस रोम जळत होतं, त्यावेळेस रोमचा राजा वाद्य वाजवत फिरत होता. अगदी तशीच परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये. देश जळतोय. देशाच्या तरुणांच्या मनामध्ये आक्रोश आहे. तरुणांना मारलं जात आहे. तरुणांना लाठ्याकाठ्या पडतायत. अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान हे परदेशामध्ये सहलींसाठी जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांचे मेलोडी चॉकलेट सोबतचे व्हिडिओ येतात.
त्यांचे खिखी हसतानाचे व्हिडिओ येतात. तरुणांनो, विचार करा, आपण नेमकं कुणाच्या हातामध्ये आपल्या देशाला देऊन बसलेलो आहोत. वेळीच सुधरवायला हवं या गोष्टी. खरं तर मला दया पोलिसांची येते. त्यांच्या मनात कुठेही इच्छा नसते या तरुणांना लाठीचार्ज करण्याची, या तरुणांना डांबण्याची, पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन जेलमध्ये डांबण्याची. त्यांच्या मनात कुठेही इच्छा नसते, कारण त्यांची ही मुलं आज बेरोजगार आहेत. आज त्या पोलिसांच्या नोकऱ्या ह्याही काँग्रेस सरकारच्या काळातल्या आहेत. त्यांच्या मनात कुठेही इच्छा नसते या तरुणांवर हात उचलण्याची, पण त्यांना ते करावं लागतं. शेवटी आदेशाचे पाईक आहेत ते. मी पोलिसांचं समजू शकतो. हा तरुणांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. ही जनरेशन झीची एक सिरियस मुवमेंट चालू झाली आहे. जे नेपाळमध्ये घडलं, जे बांगलादेशात घडलं, त्याच दिशेने आपला भारत दौडत आहे. एका दिवसात म्हणजे 3-4 दिवसांच्या त्या काळामध्ये जवळपास जर 1,16,00,000 तरुण जर त्या चॅनलवर येऊ शकतात, त्या माध्यमावर येऊ शकतात, तर विचार करा आपला देश किती अस्थिर आहे. त्याच्यामध्ये किती, त्या तरुणांच्या मनामध्ये किती राग आहे, क्रोश आहे. हा आक्रोश कधी, म्हणजे ही कॉक्रोच, ही झुरळ कधी भारतीय जनता पक्षाचं ते कमळ खाऊन जातील कळणार सुद्धा नाही. जनरेशन झीला इतकं हलक्यात घेऊ नका. भारताच्या रस्त्यावर ज्यावेळेस ही जनरेशन झी उतरेल, त्यांना तुम्हाला नियंत्रणात आणणं शक्य होणार नाही. इतकी ही व्यापक मुवमेंट असेल. त्या तरुणांचा आक्रोश वेळीच ऐका, वेळीच सुधरा. जर वेळीच सुधारलं गेलं नाही तर भारतात तेच पाहायला मिळू शकेल कदाचित, जे तुम्ही नेपाळमध्ये पाहिलात, जे तुम्ही बांगलादेशात पाहिलात, जे तुम्ही श्रीलंकेमध्ये पाहिलात. भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये जे घडलं ते उद्या भारतात घडायला वेळ लागणार नाही. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. कॉक्रोच जनता पार्टी हा काही विनोद नाही, ही मस्करी नाहीये, हा मजाक नाही. हा कुणीही उठलंय आणि एखादा पक्ष असं नाही